चोर बघ, जाम चोरतोय. निरफण. सोर मका जाय पहिलं, सोर मका दिन झाल्या तुझं पट्टल टाकलं. सुसला ग फुगला ग तुझ्या दारानं सोर मारून ग. गाईज बघा, हाती पहलवान नारळ सोलतो. हे असे मुंबईकर, यांना काही येत नाही, येतात धावून सोडायला. बघा खायचं गाडी स्टार्ट कर. गेलं. आधी 90s मध्ये गाईड कोयत्याने नारळ सोलायचे. तुम्हाला दाखवतो आता मशीनने सोलून. आता आजच्या काळात मशीन चालू झाले आहेत नारळ सोलायला. बघा कसं सोलतात. सोलला जातो. नारळ सोलून झाल्यानंतर हे कधी वेस्ट जात नाही. हे आपण रात्रीच्या आंघोळ किंवा सकाळच्या आंघोळीसाठी चुलीला जाळू शकतो. सो काय जस्ट नाव पोचलोय वेंगुर्ल्याला. असं तर काही कोकणामध्ये फिरायचा प्लॅन नव्हता आमचा. फक्त आम्ही आलेलो आमच्या कुलदेवतेच्या खाजना देवी आणि ग्रामीण देवताच्या पाया पडायला. दर्शनामध्ये आमचा फिरण्याचा पण प्लॅन झाला आहे. तर बघू आता पुढे काय कुठे जाणार आहे आता. जस्ट देवदर्शन करून आलो आहे आता आम्ही घरी. आजचा दिवस पूर्ण कंप्लीट झालेला आहे, पूर्ण फिरून फिरून. तर उद्या आम्ही जाणार आहे रानामध्ये. तर बघू पुढे काय कसं काय ते. चला. सो गुड मॉर्निंग गाईज. सो आज लास्टचा दिवस आहे माझा ट्रिपचा कोकणातला. तर जस्ट आलो आहे मी नाश्ता करायला. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. हा पाव नाही आहे, ह्याला पोळ्यो बोलतात, उणे आमच्या कोकणी भाषेत. तर हा पाव नसतो, मैद्याचा बनत नाही. हा ॲक्च्युअलमध्ये गव्हाच्या पिठाचा बनतो. तर हा हे प्रोटीन आहे याच्यामध्ये, असं मैद्याचा नाही बनलेला आहे. आणि खायला पण पावासारखा लागतो आणि खूप सॉफ्ट आहे. काका हसतायत माझे. आणि सगळे आलेत नाश्ता करायला. तुम्हाला दाखवतो. हाय हाय म्हण, हाय म्हण टका. हाय म्हण, हाय म्हण, हाय म्हण, व्हिडिओ हाय म्हण. बस 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 पहिले. बस बस. थोडं थोडं माझ्या गोयकार भावांसाठी मासे हा कोकणी नुलय. तर हाय म्हण त्यांना, हाय म्हण. पोयतात तू कधी पोयतात ना तू कधीच नाही, पण व्हिडिओ काढता ना तो. हाय म्हण, म्हणून हाय त्याका म्हण. हाय म्हण. 2 दिवसांचे व्हिडिओ नसतले. हो, थोड्या वेळातच खाऊन आपण रानात जाणार आहे, रान मेवा खायला. तर तुम्हाला दाखवतो, पुढचा अपडेट देतो. त्याला गाईज आम्ही जस्ट नाव आलो आहे रानामध्ये कोकणी रानमेवा खायला.
तुम्ही काढणार नाहीये? आम्ही करवंद खायला आलोय आता. काकी आमची करवंद काढते. तुम्हाला दाखवतो करवंद कशी असतात ती. बघा, याला बोलतात करवंद. हे छोटी हे आहे, बघ, छोटी आहे, ह्याच्यावर मोठी साईज मोठी आहे. साईज असते. घ्या. स्वतःहून काढून खायचे असतात. हा, अरे पण पिशव्या लेकिन काम में हाथ बटाना पड़ेगा, ये कोई 5 स्टार होटल नहीं है। काठी घेतली आहे. काठी आम्ही कुत्र्यांना हकलवण्यासाठी घेतली आहे, मोठीवाली करवंद काढण्यासाठी. वाघ बीक आमच्या काकीला घाबरून पळून जातात. तुम्हाला बोललेलो, आमची काकी लेडी डॉन आहे इकडची. भाई हो एक शांतता, एक पीस आहे इथे. पूर्ण स्ट्रेस रिलीज झालाय माझा ऑफिसचा. खूप बरं वाटते. थँक्स टू काकी. काकीने बोलवलंय. थँक्यू काकी. ही जी पानं आहे, ह्याने करवंदाला द्रोण बनवतात. तुम्हाला द्रोण बनवून दाखवतो एकदा, थांबा. इथे एक मोठा पान काढायचा. आणि हा एक करवंदाचा काटा. त्याला असा करून बांधायचा आणि तुमचा ड्रोन तयार. आणि ह्याच्यात करवंद साचवायची आणि घेऊन जायचे. असं बनवायचं, असं तोडायचं, असं बनवायचं. झालं. ह्याच्यातून पडणार पण नाहीये. करवंदाचा काटा लावतो. आणि मग त्याला असं करवंदाचा काटा लावला की हे द्रोण तयार झालं. ह्याच्यातून पडणार पण नाही, होल पण नाहीये. सो काय, अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. कोकणात एकदम स्पेशल भेटले जातं ते. हे बघा, ह्याला बोलतात रतांबे. कोकम, ह्याच्यापासून कोकम बनवतात, काढतात. त्यामुळे आगळ, कोकम कढी त्यापासून बनवली जाते एकदम. हे बघा, हे कच्चं आहे आणि हे पिकलेलं आहे. हे पिकलेलं जे आहे ते काढतात ते लोक आणि सोलून सुकवायला टाकतात. तर त्यानंतर मग ते कोकम तयार होतात. त्याला खूप प्रोसेस असते. हा, त्यासाठी अजून खूप सारे 2-4 वेळा सुकवून मग अंगणात घालतात. पूर्ण आगळ त्याला काढतात. आगळ मच्छी कढी बनवायला किंवा मच्छी फ्राय करायला त्याला लावतात. वेगवेगळं त्या रतांब्यापासून प्रकार केले जातात, त्याचे पदार्थ बनवले जातात. रतांबे. हा बघा काहीच मगाशी तुम्हाला दाखवलेला द्रोण असे त्याच्यात साचवले जातात आणि मस्तपैकी आपल्या घराच्या अंगणात जाऊन खायचे. आणि मोस्टली गावातली पोरं अशी ही गोळा करतात अशा द्रोणमध्ये आणि 30 रुपये 50 रुपये असे विकतात ही द्रोण. आणि त्याच्यात कुठची पण असत, आंबट आंबट गोड सगळे असतात मस्त. आणि लोक पण एकदम आवडीने विकत घेतात आणि खातात ही करवंद. आणि त्याला मस्त अशी आणि पॉलिश करतात, मग ते विकणार आहे. मस्त गोड लागतात हे करवंद. आता जातोय आम्ही घरी. वळ पण तुम्हाला दाखवतो. त्याला पाणी नाहीये, पण आता पाणी नाही आहे गाईज, कारण की गरमी चालू होती. पावसामध्ये वळामध्ये पाणी येतं. एवढा अजून त्या पाऊस पडला नाही. मोस्टली गाईज खेकडे जे आहे ना ते वळामध्येच येतात. वळातले खेकडे काळे खेकडे मस्त चवीला पण ते गोड एकदम लागतात. मला दाखवतो वळ. हा बघा, नदी नाही गाईज, हा वळ आहे. नदीच्या साईडचा वाटतोय. आणि पाणी जर बघशील ना त्यावेळी तसं पाणी जेव्हा जातं पावसाचं पाणी असं एकदम असं वाटणार नदीच वाहते. कपडे धुतात मग ह्या दगडांवर. मस्त पोरं आंघोळ करायला येतात, कपडे धुवायला येतात लोक.
ह्या पाण्यात एकदम क्लीन असतं पावसाचं पाणी. कुठचे मासे आहेत का ती? सोंडाळे. तू तर खाल्ले ना गावी आठवत नाही मला आता. रे मच्छी आणायला पण गेला होता तो. चिकन मॅरिनेट होतं रात्रीच्या तंदूरसाठी. तंदूर आणि बाजरीची रेकट झालं. कशाला घेऊन येतो मला कळत नाही तुम्हाला. ते पुऱ्या कसल्या? वडे. कोंबडी वडे. कोंबडी वडे. आज कोंबडी वडे स्पेशल. काकीने बनवले चिकन 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 चिकन. सगळं सोपवून गया. कोकणातला लिंबू संत्र्यासारखा दिसतोय. काकी स्पेशल आज चिकन चिकन वडे राईस तिसऱ्या मच्छी चिकन कढी. कसे लागले? मी बनवले. चिकन वाढू का? मी बनवले. कसं लागतं? आजीला शिंपल्या घातल्या. आजी मगाशी बोलत होती तू और मैं पार्टनर. याही कसा लागला त्यांनी केला तयार केला जेवण. कसा लागला तुका जेवण त्यांनी केला. बरं बरं. आता काय घेसो असा कर ना आजी. असा कर असा. व्हिडिओ जे जे तुझे असा आहे बा असा. ऐसे मुंडी हिलाओ और बोलो अच्छा है अच्छा है. सो गाईस वाजले 5:30. उद्या सकाळची ट्रेन आहे माझी. तर उद्या निघणार मी घरी परत मुंबईला. त्याच्या आधी थोडेसे कोकणची स्पेशालिटी काय आहे बघा. एकदा कमेंट करून सांगा कसल्या बिया आहेत. काजू आहेत. काजू भाजणार आता थोड्या वेळात. तुम्हाला दाखवतो कसे भाजले जातात ते. जाळले आता थोड्या वेळात काजू तयार होते भाजून. कसे असे ढवळायला लागतात. ए भाई ए तू काय करते? अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा हा? आमची शक्तिमान काका बघा काजू भाजतायत. असे ढवळायला लागतात ते. नाही तर सगळीकडून ते भाजले नाही जाणार. हे बघा ते भुस भुस करून होतंय. ते डिग उसळतोय त्याचा. म्हणून जास्त जवळून असे आतमध्ये टाकून जवळ जायचं नाही. तर आपल्या अंगावर डिग उसळू शकतो. बघा आणि हे बघा 2 काम खायला उभे. सब के सब चोर हैं साले. बघा कसे भाजले जात आहेत मस्त पैकी. पाणी तुझं भाजून झालेले आहेत बघा. असे ब्राउनिश काळे झाल्यावर मस्तपैकी त्याला थोडंसं थंड व्हायला द्यायचं. नंतर मग फोडायचे. थोडं थंड होऊन अख्खे काढायचं असेल त्याची पण एक टेक्निक असते. उभे फोडायला लागतात. त्याला तुम्हाला दाखवतो एकदा कसे आहेत ते फोडतात ते. आण घराने. भाजून झालेले थोड्या वेळात आता आम्ही फोडणार ते. मस्तपैकी असे थंड झाल्यावर फोडायचे. आता बघूया किती अख्खे काजू निघतात आणि कधी किती फुटलेले. ट्राय करूया आपण की अख्खेच काजू निघेल. कसं खाली बसणार का तिथेच बसून बघूया फोडणार, एकदा त्याचं कसं काय. पुढे प्लास्टिक टाक झालं पाहिजे. कसं मग असं आणि दोन्ही साईडने मग काढायचं. कुठलं नाही अजून. मला हाच वैताग येतो. हे पाहिजे मोठं आण ना. खूप आहेत का? एक बाउल आण म्हटलं तर हे घेऊ ते घेऊ. मुलं पण तेच करतात. बघा मस्तपैकी अशी काजून फोडून झालेली आहे. आमच्या काकीने खूप मेहनत केली आहे काजू काकीने नाही, हे वैभवची मेहनत आहे हा. आणि वैभवला नेहमी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सगळ्यांना काय करा शेअर करा.
किती करपाचे? शेअर करपाचे एका म्हाका धाडूचे दुसऱ्याक धाडूचे. मस्तपैकी आमच्या काकाने चूल पेटवलेली आहे. आता थोड्या वेळात ह्याच्यावर बारबेक्यू करणार आम्ही जे दुपारी आम्ही मॅरिनेट केलेलं आहे चिकन ते याच्यावर शिजवणार. आम्ही तंदुरी बनवणार आहे थोड्या वेळात. मस्त तंदुरीचं सामान पण आहे, तुम्हाला पण दाखवतो कसं काय कशी भाजली जाते. बघा मस्तपैकी बनलेत. जे कर ना डबल ती हे होऊन जाईल. काय चालेल चल पाठवून झाली फाटणार ती. कोणाचा कॉल काय दवा हो हे कंपनीवर. चला घाल ना. कोण सगळा मसाला का हे ब्लू डेन तिथेच मिळतं. मस्त बनले. बेबी खायला बसलोय आता अंगणामध्ये. कसं बनले? ऑसम एकदम हॉटेल स्टाइल. सब क्रेडिट काकी को जाता है. यस. काकी ने ब्लू ड्रिंक के साथ तंदूरी चिकन दिया है. कोकणात गाईज हा जॉब भेटला पाहिजे. फुल मजा, झेंडा हलवत राहायचं फक्त. गुड मॉर्निंग गाईज. जस्ट बसलोय ट्रेनमध्ये. तर थोडं ट्रेन निघाली आता सावंतवाडीवरून. संध्याकाळी रात्री 10 वाजता पोहोचणार मुंबईला. तर ट्रेनमधले अपडेट येतो पुढे काय कसं काय. तर मित्रांनो जस्ट मी घरी पोचलेलो आहे. वाजले 11:45. तर एक 9:30च्या दरम्यान एक ठाण्या स्टेशनला पोचलेली होती गाडी. तर ठाण्यावरून मी लोकल पकडून आलो कुर्ल्याला. तर खूप बरं वाटलं गावी जाऊन. एक आनंद असतो गावी, पीस असतो, पूर्ण स्ट्रेस रिलीज होतो. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप प्रेम द्या. चला गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चला बाय बाय.